सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप संपला नसताना शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आले होते। मात्र काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना तातडीने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीला बोलवण्यात आले आहे, त्यामुळे ते दिल्लीला रवाना झाले। दरम्यान विशाल पाटील यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की ते अपक्ष लढणार याचा फैसला शनिवारी होणार आहे। महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे। ठाकरे गटाने या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे। त्यावरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। संजय राऊत सांगली लोकसभा मतदारसंघात 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत। आमदार कदम, विशाल पाटील यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेते पुन्हा एकदा दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या भेटीसाठी जाणार आहेत। दरम्यान विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतल्यामुळे पाटील सांगलीत बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे। विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून सांगली लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे। यावर विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे।